बघा, एक डेंजर घटना घडलेली आहे। बहिणीला संपवून माझ्याशी लग्न कर म्हणत होता। मेहुणीच्या प्रेमापोटी डॉक्टरने बायकोला झोपेतच संपवलेला आहे। संपूर्ण बुलढाणा जिल्हा हादरलेला आहे। नेमक्या डॉक्टरने काय केलेलं आहे बघूया। बुलढाण्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे। या घटनेतील बुलढाण्यात एका गावातील घरात 10-12 दिवसापूर्वी दरोड्याची घटना घडली होती। या दरोड्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता, तर पशुवैद्यकीय चिकित्सक डॉक्टर गजानन टेकाळे आणि त्यांची मुलगी बचावली होती। या दरोड्याचा आता भिंग फुटला आहे। खरं तर आता या प्रकरणात अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने गजानन टेकाळे यांनी बायकोची हत्या करून दरोड्याचा बनाव रचला होता। या घटनेचा उलगडा करण्यात आला आहे। हे पोलिसांना यश आलेलं आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुलढाण्याच्या मातोळा तालुक्यातील दाभाडी गावात डॉक्टर गजानन टेकाळे यांचे कुटुंब वास्तव्य करत होते। टेकाळे यांच्या घरी त्यांची बायको आणि मुलगी असा तिघांचा छोटं कुटुंब राहत होतं। या तिघांच्या आयुष्यात एका महिलेची एंट्री झाली आणि सर्व उद्ध्वस्त झालं। त्याचं झालं असं की डॉक्टर गजानन टेकाळे यांचं त्यांच्या मेहुणीसोबत प्रेम संबंध होते। या गोष्टीची माहिती टेकाळे यांच्या बायकोला अजिबात नव्हती, पण मेहुणी भाऊजींच्या या प्रेम संबंधाला बायको आडसर ठरत होती। त्यामुळे मेहुणीने माझ्या सख्या बहिणीला संपूर्ण माझ्याशी लग्न कर अशी आट घातली होती। त्यामुळे मेहुणीच्या प्रेमात अखंड बुडालेल्या टेकाळे यांनी बायकोच्या हत्येचा कट रचला। त्यानुसार 18 जानेवारीच्या रात्री डॉक्टर टेकाळे यांनी बायको माधुरी टेकाळे यांच्या ऍसिडिटीच्या चूर्णामध्ये झोपेच्या गोळ्यांची पावडर मिसळली। त्यानंतर माधुरी यांना पटकन झोप आली। माधुरी गाढ झोपेत गेल्यानंतर टेकाळे यांनी त्यांचं तोंड उष्ण दाबून त्यांचा जीव घेतला। त्यानंतर कपाटातलं सामान अस्तव्यस्त करून जमिनीवर पाडलं, जेणेकरून ही घटना दरोडा वाटेल। त्यानंतर टेकाळे यांनी झोपेच्या काही गोळ्या खाऊन बेशुद्ध अवस्थेत असल्याचा देखावा देखील केला। सकाळी 19 जानेवारीला ही घटना उघडकीस आली। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन दरोड्याचा तपास सुरू केला। या तपासादरम्यान पोलिसांना घरात घुसखोरी केल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही, ना घरात कोणत्याही अज्ञात व्यक्तींचे ठसे किंवा श्वान पथकाचे हाती देखील काहीच लागले नाही। त्यामुळे पोलिसांसमोर घटनेचा उलगडा करण्याचं मोठं आव्हान होतं। या दरम्यान पोलिसांनी गजानन टेकाळे यांच्या फोनमध्ये त्यांच्या एका तरुणीसोबतचा फोटो दिसून आला। या फोटोवरून पोलिसांना या घटनेत अनैतिक संबंधाचा संशय आला आणि त्यांनी गजानन टेकाळे यांच्या चौकशीसाठी ताब्यात घेतले। त्यानंतर चौकशीत आपल्या सख्या बहिणीला संपूर्ण माझ्याशी लग्न कर यासाठी डॉक्टरला त्यांची मेहुणी त्रास देत होती। त्यामुळेच बायकोची हत्या केल्याचे गजानन टेकाळे यांनी पोलिसांसमोर कबूल केले। या घटनेमुळे डॉक्टरच्या दरोड्याचं बिंग फुटलं आहे। आता पोलिसांनी डॉक्टरच्या मेहुणीला अटक केली आहे। या घटनेने बुलढाणा शहर हादरलेला आहे आणि महाराष्ट्रात कशा प्रकारच्या घटना घडत आहेत तुम्हाला तर रोज दिसतच असेल। आणि तुम्ही पण असल्या घटनेपासून सावधान राहा, सतर्क राहा।